प्राप्त स्थितीत तुम्ही ज्या मराठवाड्यातून येता तिथले दोन मुद्दे प्रामुख्याने आत्ताच्या ताज्या आरक्षणाच्या दरम्यान आले, एक सगळे सोयरे आणि सरसकट. तर सरसकट कुणबीकरण मराठ्यांचं हे शक्य आहे का आणि तुम्हाला ते पटतं का? ऐकून घ्या. पहिल्यांदा निजामकालीन दाखले जे आहेत, ज्यांच्याकडे कुणबी दाखला आहे त्यांना ओबीसी मिळतच, कारण दाखले आहेत, ते पुरावा आहे, ते दिलंच गेलं पाहिजे. प्रश्न राहिला सरसकट देण्याच्या बाबतीत किंवा काय करायचं. मला वाटतं की निजामकालीन काय गॅझेटियरमध्ये काही उल्लेख आहेत, जसं आता जरांगेजी उल्लेख करतात की बाबा त्याचा दाखला आपण तोही विचारात घेतला पाहिजे. मला वाटलं सरकारने ते निजामकालीन जे काही कागदपत्र असतील तेही पाहिले पाहिजे. पण आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, 10% आरक्षणाचा कायदा पारित झालेला आहे आणि तो कायदा ह्याच्यामुळे तर सर्वांना मिळणारच आहे ना. त्या सर्वांना मराठा समाजाला आरक्षण लागू का झालंच आहे महाराष्ट्रामध्ये. आता हे सगळे सोयरे वगैरे मुद्दे राहतात का? माझा स्पष्ट मुद्दा आहे, ज्या अर्थी कायदा पारित झालेला आहे तो काय सरसकट सगळं लागू झालेला आहे पूर्ण समाजाला. त्यामुळे तो प्रश्न बऱ्याच अंशी आता मार्गी लागलेला आहे. राहिला प्रश्न सगळ्या सोयऱ्यांचा, त्याला कायदेशीर आधार जर नाही द्यावा व्यवस्थितपणे तर तो कोर्टात टिकला पाहिजे, हा त्याचा विषय आहे. जी, पण हे दोन्ही मुद्दे हे काही कोर्टात टिकणारे मुद्दे नाहीत, त्यामुळे आंदोलन मागं घ्यावं. आता मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळालं. असं आहे, लीगल बॅटल्स हे कोर्टात लढाई करावं लागेल. पण म्हणजे वैचारिक लढाई जी आहे, लीगल आहे, त्या पद्धतीने जावं लागेल ना आपल्याला. म्हणजे समाजाच्या भावना कोणी नाकारत नाही, भावना जे आहेत तीव्रच आहेत, पण त्याला आपल्याला व्यवस्थितपणे कोर्टामध्ये आपली जे मुशी राहिलेले आहेत ते कोर्टातून सोडवा इतपत. आज आरक्षणाचा 10% मुद्दा मार्गी लागल्यानंतर बराच रिलीफ त्याच्यामध्ये मिळतो आहे असं माझं मत आहे. त्यामुळे जे काही मुद्दे राहिले आहेत सरसकट देण्याच्या बाबतीत, सरसकट 10%मुळे सगळ्यांना मिळत आहे. आता प्रश्न जे आहेत सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये त्याला आपण ऑब्जेक्शन्स कॉल केलेले आहेत. ते ऑब्जेक्शन कॉल केल्यानंतर जी प्रक्रिया आहे, ती प्रोसेस आहे, ती प्रोसेस आपल्याला वाट पाहावंच लागेल ना. आता आचारसंहिता लागून जाईल 2 दिवसामध्ये, नंतर 2 महिन्याचं काम होणार नाही. 15 मेपर्यंत साधारण अंदाज आहे. काउंटिंग झाल्यानंतर आचारसंहिता संपेल. तो पण मध्ये मधल्या काळात सरकारला निर्णय घेताच येणार नाही कुठला. तर मला वाटतं त्या दिवशी मतमोजणी होईल, त्यानंतर ताबडतोब या कामाला लागलं पाहिजे.